खरं म्हणजे कोकण विभाग हा केमिकल इंडस्ट्रीच्या अनुषंगानं संपूर्ण इथला निसर्ग आणि इथली माणसं मारण्याचा हा सगळा धंदा चालू झालेला आहे. अगदी पनवेलपासून याच्यापर्यंत सावंतवाडीपर्यंत ज्या ज्या इंडस्ट्रीज येतात त्या केमिकलच्याच इंडस्ट्रीज येतात. आणि त्यात ही महाड म्हणजे सावित्री नदी आहे, तुमची आमची जगबुडी आहे, वाशी नदी आहे, बाणकोटची नदी आहे. ह्या इथलं सगळं पाणी ते खराब करतात आणि हेच पाणी आम्हाला रोज प्यावं लागतं. आता याच्यात ज्या इंडस्ट्रीजने सगळं केलेलं आहे याच्यात आणखी एक भर पडलेली आहे आणि ती आणखी डेंजरस आहे. म्हणजे जी इटालियन कंपनी जी आहे त्यांनी तिथून त्यांना हाकलून लावलेलं आहे, ती बंद केलं आहे. कारण असंख्य माणसं तिथे मेलेली आहेत आणि असंख्य माणसाला तो रोज जडलेला आहे. आधीच इथे कॅन्सरचे जे पेशंट आहेत ते मोठ्या प्रमाणात या केमिकलमधून होतात. आणखी हे आणणं म्हणजे आम्हा सगळ्यांना मारण्याचा हा सगळा धंदा चाललेला आहे. त्याच्यामध्ये फ्लोरो अल्काहिल बोलोमिल नावाचं जे प्रोडक्ट तयार होणार आहे, जे केमिकल तयार होणार आहे, हे केमिकल फार हजार्डस आहे, मानवी जीवनाच्या विरोधात आहे. आणि त्याचं नाव अगदी लक्ष्मी ॲग्रोकेमिकल असं दिलेलं आहे. पण ती लक्ष्मीचा काही तिथे संबंध नाही. त्यांची लक्ष्मीने आमच्यासाठी ही अवदसा आहे. ही अवदसा आम्ही फुंकून टाकणार, काहीतरी करणार, मंत्र करणार आणि फिकणार. आम्ही संपूर्ण इथे ही येऊ देणार नाही. कोकण ह्यासाठी तुम्ही वापरू नका. त्यावेळेला वसंतदादा पाटलाने ही ज्या इंडस्ट्रीज कोकणामध्ये या केमिकल इंडस्ट्रीज आल्या त्या सांगलीला जाणार होत्या, ते म्हणाले ही अवदसा आमच्याकडे नको, ही तुम्ही कोकणात न्या. म्हणजे कोकणातल्या लोकांना रोज मारण्याचं काम होतं आहे. हे सगळं त्याचं जे काही कुठे ना कुठेतरी विहिरींमध्ये सुद्धा जाते आणि त्याच्या संबंधामध्ये कितीही आवाज उठवला तरी त्या संबंधामध्ये ज्या पद्धतीने ते सगळं हे केलं पाहिजे, त्याचं सांडपाणीची व्यवस्था केली पाहिजे, ती केली जात नाही. आणि तिथेच ते पाणी बऱ्याच वेळेला मुरवलं जातं, जे नंतर वेगवेगळ्या विहिरींमध्ये जातं आणि हेच पाणी आम्हाला वाशिष्ठीचं पाजतात. त्याच्यातून रोगराई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की इथे काय प्रकारचे रोग आहेत, काय होतं, या केमिकलने काय नेमके परिणाम होतात, किती ठिकाणी हे जातं, या संबंधातला एक सर्वे अतिशय तज्ज्ञ मंडळींच्या मार्फत झाला पाहिजे. IIT VIT सारख्या लोकांच्या मार्फत झाला पाहिजे. नाहीतर आता या संबंधामध्ये बोंबाबोंब केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी याला परमिशन दिली तेच अधिकारी आता याच्या संबंधात चौकशी करणार. हा सगळे थोतांड आहे. ते न करताना चांगले केमिकल इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे जे लोक आहेत, म्हणजे केमिस्ट म्हणून ज्यांना नावाजलेले आहेत, तर विजय नायकांचं मी नाव घेईन, आमच्या उदय घागांचं नाव घेईन, अशा लोकांची कमिटी करून त्या संबंधातलं सगळं हे झालं पाहिजे. ते होणार नाही तोपर्यंत आमचं म्हणणं असं आहे की या संबंधात मोठा लढा उभारणं जरुरीचं आहे. आणि हे एका गावचं भाग नाही, हा संपूर्ण कोकणाचा कोकणाला भकास करण्याचे जे चाललेलं आहे त्याच्या विरोधातला हा लढा आहे. सगळ्यांनी या संबंधात एकत्र यायला पाहिजे, एवढं मी आवाहन करतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात MIDC लोटे याच्यामध्ये जी लक्ष्मी ॲग्रोटेक कंपनी येते आहे, त्या ॲग्रोटेक कंपनीमध्ये जी इटलीमध्ये बंद केली होती, 3.5 लाख लोकांना त्याचे बाधक झाली होती आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये तिथल्या इटलीच्या कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. अशी कंपनी महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये PFAS नावाचं जे लिक्विड आहे, जे रासायनिक आहे, ते तयार करत आहेत. आणि ते तयार करण्यामुळे इथला रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा आणि जवळजवळ 200 किलोमीटरचा एरिया त्याच्यामध्ये बाधित होतो आहे. आणि यामुळे आज आम्ही इथे आज 29 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यामधून ही कंपनी बंद व्हावी म्हणून आज त्याच्यासाठी प्राथमिक नियोजनाची बैठक घेतलेली आहे. इथले सगळं जिल्ह्यातले पर्यावरणप्रेमी आणि सर्व जनता ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. या आंदोलनाची तारीख 8 तारखेला कंपनीच्या समोर
ही निदर्शनं केली जाणार आहेत. त्यामध्ये MIDCचे अधिकारी, त्याच्यानंतर पर्यावरणाचे अधिकारी, आणखीन इतर सर्व प्रशासन, या सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतो आहोत. तरी सगळ्यांनी यावे आणि या कंपनीचं हे फिफास प्रोडक्शन आहे ते बंद करावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि या संदर्भात नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असं संबंध जनतेच्या वतीने आम्ही जाहीर करतो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.